बोलतात रे तू कोण मला सांगणार, चाल बाजूला हो. अशा टायमाला त्या पोलीस बांधवांनी काय केलं पाहिजे होतं, ते बकोटी धरून नेऊन आतमध्ये टाकलं पाहिजे होता. आमचे विश्वास पाटील सांगत होते सुरुवातीला सांगत होते त्या जरांगे पाटलाला अटक करा आणि त्याला जेलमध्ये टाका, हे पुढचा सगळ्यांचा जो त्रास आहे ना तो संपून जाईल. 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. आज तो जसं काय हिटलरशाही प्रमाणे वागतोय. सरकारला तुच्छ समजतो, प्रशासनाला तुच्छ समजतो. अरे तू या देशाचा नागरिक आहेस हे तू विसरून गेलास. परंतु मरू दे, आपल्याला त्याच्यावरती बोलून वेळ फुकट घालवण्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला आता ठरवायचं आहे. म्हणून प्रत्येकाने निश्चय करा, पुन्हा सांगतोय, आणि निश्चय करून मनात त्या निश्चयाची गाठ मारा. शपथ आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची, शपथ आहे तुम्हाला तुमच्या वाडवडिलांची, आणि शपथ आहे तुम्हाला तुमच्या समाजाची. आज एवढा मोठा आपल्यावरती घाला आलेला आहे. आणि अशा वेळेला जर आपण घरी बसलो, शांत बसलो आणि असलेले नेते त्यांचे कार्यकर्ते म्हणून आपण ज्यांच्या पाठी मिळवलो ना, तर तुमच्यासारखे कपाळ करंटे दुसरे कोणीच नसणार. बस झालं. आता सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आहे. सगळ्या ओबीसी एकत्र आलं तर अण्णा शेडगे सांगतात आपण सत्तेत बसू, राज्याचा मुख्यमंत्री आपला असू. नुसतं बोलून चालणार नाही, आता एक कृतीतून करून दाखवायची वेळ आलेली आहे. प्रत्येकाने आपले मानपान बाजूला ठेवा. संघटना आपापल्या ठिकाणी काम करू देत, परंतु एकत्र येऊन आपल्याला हा निर्णय घेऊन आपल्याला पुढे जावंच लागेल. किती बोललं तरी तेवढंच आहे. आपण आता इथे बोलण्यापेक्षा आपण आता प्रत्येकाच्या वाडी वस्तींमध्ये, गावागावांमध्ये जिथे राहतो तिथे छोट्या का होईना सभा, आपण चौक सभा घेऊ. चौक सभेमधून आपण लोकांना, जनजागृती लोकांची करू. आणि आपल्याला आता एकच निर्णय फक्त घ्यायचा आहे, कारण त्या निर्णयाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्याला आता राजकारणाचा मार्गच निवडावा लागेल आणि त्या मार्गावरती आपल्याला एकीने प्रामाणिकपणाने चालावं लागेल. त्याशिवाय दुसरं काही शक्य नाही आणि काही होणार नाही. म्हणून आज तुम्ही इथे सगळे उपस्थित झालात. 2 दिवसापूर्वी हाक दिली, त्या हाकेला प्रतिसाद देताना तुम्ही सर्व मोठ्या संख्येने आलात. जेवढी अपेक्षा होती तेवढी ना, तरी वाटत होतं, चर्चा चालली होती एवढा मोठा उतरला पाहिजे होता. उतरेल, पहिल्या दगडात आंबा पडेल असं नाही, दुसरा मारावा लागेल, तिसरा मारावा लागेल, पण आंबा पाडायचाच. त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. या सरकारला धडा शिकवायचाच, त्याशिवाय आपण शांत राहायचं नाही. आणि म्हणून आज ज्या पद्धतीने तुम्ही आलात, शांततेत आपण आपलं आंदोलन केलं लोकशाहीच्या मार्गाने. पोलीस बांधवांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यांच्याकडूनही कसल्याही पद्धतीचा आपल्याला त्रास झाला नाही. आपणही त्याला कुठल्या पद्धतीचा त्रास दिला नाही. जसे सुखरूप आलात तसे सुखरूप आपापल्या घरी जा, अशी मी विनंती करताना येते. पुनश्च जेव्हा कुणबी एकीकरण समिती तुम्हाला साथ देईल, त्या टायमाला मोठ्या संख्येने, मोठ्या ताकदीने आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल. आणि पुढचं जे काही समिती आता 2 दिवसात ठरवणार आहे, पुढचं आपलं नियोजन कसं असेल, त्या पद्धतीची तुम्हाला आम्ही नक्कीच लवकरात लवकर सूचना देऊ. मी फक्त तुम्हाला एवढ्या शुभेच्छा देईन